रामकृष्ण आज या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी भगवान श्रीहरी बैरागी नाशिक यांचा पकवास ओरिजिनल सिस्टमचा पकवास तयार झालेला आहे। बराचसाच लेट झाला, त्याचे कारण म्हणजे एकदा पुडी टाकली आणि ती पुडी वाजली नाही म्हणून परत दुसरी पुडी टाकली आणि ती पुडी एवढी उत्कृष्ट झाली। तर त्यांचं जसं अंतकरण आहे त्यांनी जसं आपल्याला वेळ दिला त्या हिशोबामध्ये ते काम झालेलं आहे। आणि वरती 64 घराची पुडी घातलेली आहे आणि 64 घराच्या पुडीला अतिशय देखणं दिसण्यासाठी त्याला लाल वेणी घातलेली आहे। 48ला वेणी कोणी घालू शकतं, पण 64 वेणीचे एकदम काम अवघड असतं आणि जो कसबगार कारागीर असतो ते त्याला जमतो आणि सुंदर म्हणजे सुंदर करते। आता हा काळी दोंडला आहे, त्याचा जरा तुम्हाला मी आवाज दाखवतो। अगदी हलका, लहान मुलांना वाजवावं आणि असं नाही शिसमच्या मी शाई लोड्या घातल्या असं नाही, अगदी फ्लॅट शाईवर अगदी। त्याचबरोबर धुम्याला पान टाकलं आणि धुम्याला सुद्धा कणिक अगदी थोडी। सुंदर कपाळ झालेला आहे आणि माऊली आता न्यायला आलेले आहेत। नमस्कार। पीठ बघायचं अगदी केवढं लागतं बघा आणि कसला बेस लागला, अगदी सुपारी एवढं पीठ लागलं, सुपारी एवढं। ह्याच्यामध्ये बी आणि थोडं कमी टाकलं ना तरी बी लागतं, तरी बी चालतं। जरा कसं कामाची आपल्याकडे जरा वेळ होतो, पण ते कसं ते काम ना आपल्याला आवडलं पाहिजे काम, असं नाही। गिराईकचं रिक्वायरमेंट जरी असलं तरी ते काम करत असताना ते आम्हाला ते आवडलं पाहिजे। जरा राम वाजव रे, जरा वाजव बाबू। गोष्टी बाबांच्याकडे शिकला आळंदीमध्ये। आळंदीमध्ये 2 वर्ष होता गोष्टी बाबांच्या इथं। खूप सुंदर पकवास वाजवतो, पण आता हे कामाच्या थोडं वाजवतो।